मध्ये आलोय आणि जवळपास फक्त 2 ते 2.5 महिन्यामध्ये मी माझं 16 kg वेट लॉस केलंय. आणि विशेष म्हणजे आज 1.5 वर्ष झालंय आयडियल वेटवर आहे. आयडियल वेटवर जोक नाही आहे. आयडियल वेटवर लोक म्हणतात ना की एकदा रिझल्ट काढला खाल्लं झालं का वाढते. चुकीचं आहे. पूर्णपणे चुकीचं आहे तर आयडियल वेटवर कसं राहायचं तर ते आपल्या फॅमिलीमध्ये सर्व सांगितलं जाते. माझे कोच रीना मॅडम जे आज वर्कआउट घेतलं आणि कुलदीप सर तसं त्याचबरोबर रिंकू मॅडम हे माझे कोच आहेत. यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी हा एवढा रिझल्ट काढला आणि तो टिकून ठेवला. आणि याच्यासाठी मी जे माझं सातत्य आहे ते सातत्य ठेवलं. बऱ्याच लोकांना मी पण बरेचदा सांगतो की सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी जर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नसेल म्हणजे ते व्यायाम असो, तुमचा आहार असो, तुमचा म्हणजे विचार असो, या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. तरच तुमचा प्रॉपर रिझल्ट निघतो आणि टिकून राहतो. त्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही. फक्त आणि फक्त आपल्याला 1 तास द्यायचा आहे. किती? 1 तास स्वतःसाठी, तेही 24 तासामधून. मॅडमला प्रत्येकाला. सर हॅलो, मॅडमला बसवा ना सोबत. मॅडम यस. फोटो मध्ये एकटेच बोलताय तुम्ही. यस. मॅडमचा पण खूप छान असा रिझल्ट आहे. सांगू मीच. यस. मॅडमचा असा रिझल्ट आहे की मॅडमला दम्याचा त्रास होता. त्याचबरोबर कंटिन्यू म्हणजे एलर्जी टाईप सर्दी होती. कंटिन्यू की सकाळी उठल्यापासून शिंका तर दिवसभर शिंका राहायच्या. आणि कायम ते त्या ट्रेस मध्ये राहायचे. मणक्यामध्ये गॅप होता. त्याचबरोबर असे बरेचसे आजार होते की किडनीवर सूज येणे किंवा असं भरपूर म्हणजे दर महिन्याला काही ना काहीतरी वेगळा आजार राहायचा. त्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही त्रस्त झालो होतो. पगार यायचा जायचा काहीच कळायचं नाही. पूर्णपणे आम्ही हे झालो होतो दवाखान्यामध्ये. पण या फॅमिलीमध्ये येऊन जवळपास प्रॉपर आम्ही 1.5-2 महिने वर्कआउट, रेग्युलर न्यूट्रिशन, सगळं संतुलित आहार आपला तो जगातील 1 नंबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि सातत्य याच्यामुळे आम्ही पूर्णपणे ह्याच्यातून मुक्त झालोय. डिस्क्लेमर डिस्क्लेमर राहील कारण हा आमचा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. आम्हाला आरोग्य मिळालं. आम्ही याच्यापासून मुक्त झालो. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की जे दिसेल त्यांना आम्ही आरोग्य दानाचं काम करत राहू. येस सर. खूप तर कधी लग्नाचा फोटो दाखवला नाही तेव्हा सगळे म्हणायचे काय म्हणजे जोडी जमली नाही असे म्हणत होते. पण येस आता येस जेव्हा आम्हाला गावाला बोलवतात ना चहा वगैरे घ्यायला, अरे मी तुझी मिस्टर आहे का असे म्हणतात मला. येस की येस. म्हणजे तेव्हाच ना आताचा खूप बदल म्हणजे चेंज झालेला आहे सर. यस. बघा तुम्ही बघू शकता. आता तुमच्या समोर लाईव्ह बसलेले आहेत आणि पूर्वीची लाईव्ह तुम्ही हे बघू शकता इथे. हे जर बघितलं तुम्ही बघा म्हणजे एक आपण म्हणतो ना कॉमन मॅन लाईफ. म्हणजे एक व्यक्ती आहे. नोकरी केली, लग्न केलं, लग्न झाल्यानंतर मुलं झाले आणि बस तीच लाईफ चालू आहे. आणि आता तुमच्या समोर बसलेले मी ही आफ्टरचं नाही दाखवते, इथं तर फिट अँड फाईन दिसतायत ते. पण आता हे फोटो न दाखवता तुम्ही समोर बसलेत ते त्यांना बघा तुम्ही. बघा बदल. सो का होतो हा? काय असंच झालं असेल का? नाही. पॉझिटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह. आहाराचा बदल आणि व्यायाम. काय नाही. आणि स्वतःसाठी करायचं आहे, स्वतःच्या शरीरासाठी करायचं आहे. 350 कोटीचं शरीर आहे. काय 350 कोटीचं शरीर आहे, जपा त्याला. काय काही नाही येत आयुष्यात सोबत. काय जेव्हा आयसीयू मध्ये चक्कर मारून आले ना तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे, हे खतरनाक काम आहे यार, आरोग्य घेतलेलं बरं नाही का? आणि त्यापेक्षा 1 तास दिलेला बरा सर आपल्या शरीरासाठी. यस. यस. पूर्वी लोक म्हणायचे आरोग्य हीच संपत्ती, पण लोक आता विसरत गेले. आरोग्य बाजूला राहिला आणि संपत्तीच्याच मागे धावता धावता कधी आयसीयू मध्ये गेले काही माहित नाही त्यांना सुद्धा. ओके. सो ज्याला कळतं आरोग्य काय आहे ते वळले, ज्याला नाही कळलं अजून ते अजून वळले नाही. एकदा दवाखान्यात जाऊन आले की मग बरोबर इथे येतात. ओके. असू द्या. प्रत्येकाची आपला विचार म्हणजे हर एक का सोच, हर एक का विचार अलग होता है. तो हमारी सोच अलग है, हमारे विचार अलग है. सो बहुत बढ़िया सर, बहुत बढ़िया.